नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण पोह्यांपासून नाश्ता बनवणार आहोत। तर मी तुम्हाला साहित्य सांगते। मी ह्या वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे, 1.5 वाटी पोहे घेतले, चण्याचे पीठ घेतले 4 चमचे, 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतले, 2 चमचे नाचणीचे पीठ घेतले। आता आपण पोहे चांगले चाळून पुसून घेऊ। हे बघा, कपड्याने असं चांगलं पुसून घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला धुवायचे नाही ना पोहे। तर कपड्याने असं चांगलं पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातला कचरा निघून जातो। कपड्यात ठेवून असं चांगलं पुसून घ्यायचं। आता आपण याला वाटून घेऊ। बघा, मी आता हे पोहे असे बारीक करून घेते। पोह्यांची पावडर करायची आपल्याला। बघा, अशी पावडर झाली। आता आपण याच्यात सगळे हे रवा वाटून घेऊ, सगळे पीठ मिक्स करून घ्यायची। ते रवा टाकला, ज्वारीचं पीठ, चण्याचं पीठ आणि नाचणीचं पीठ थोडं थोडं घ्यायचं। नाचणीचं 2 चमचे घेतले। आता आपण हे परत मिक्सरला फिरवून घेऊ। हे बघा, असे मिक्स करून घेतले। आता अशी पावडर झाली। आता आपण याला पाण्यामध्ये भिजत टाकू। हे बघा, मी आता हे पीठ काढून घेते, चाळून घेतलेले। आता याला चवीपुरतं मीठ टाकायचं। हे बघा, मी चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकले। आता आपण मिक्स करून घेऊ। बघा, थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। एकदम पाणी नाही घालायचं, नाहीतर गुठळ्या होतात। तर आपण याला थोडं थोडं पाणी करून चांगलं गुठळ्या मळून घेऊ। बघा, मी 1 ग्लास पाणी घातलंय। आता अजून थोडंसं पाणी घालते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। मला 1 चमच्याने नाही आलं तर हाताने मिक्स करायचं चांगलं। बघा, असं मिश्रण झालंय। आता आपण याला 10 मिनिटं भिजत ठेवू। बघा, गोळ्या नाही झाल्या, काय नाही। आता आपण याला असं 10 मिनिटं भिजत ठेवू। हे बघा, तोपर्यंत आपण लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं आलं त्याचा ठेचा करून घेऊ। आपल्याला भाज्या टाकायच्यात ना, गाजर, ढोबळी आणि कांदा, टोमॅटो टाकून आपण डोसे बनवूया। हे बघा, मी मिरची टाकली। आता हे वाटून घेते। असं पीठ झाले। आता मी थोडंसं पीठ काढून घेते। लहान मुलं खात नाही ना तिखट, त्यांच्यासाठी साधे डोसे करायला। आता आपण त्याच्यात मिरचीचा ठेचा टाकू आणि भाज्या काही कापल्या, टोमॅटो कापलं आहे, ढोबळी मिरची आहे, 1 मोठी गाजर आहे, थोडंसं कांदा आणि कोथिंबीर। आता आपण ह्या सगळ्या भाज्या ह्याच्यात टाकून द्यायच्या। हे बघा, कांदा, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर आणि ढोबळी मिरची। आता आपण थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करू। हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं पाहिजे। थोडंसं पाणी घालायचं, पाणी थोडं थोडं घालायचं, म्हणजे चांगलंही होतं। हे बघा, आपलं मिश्रण आता तयार झाले। घाईच्या गडबडीत तुम्हाला सकाळी नाही सुचलं काही तर असं पटकन डोसे करता येतात। थोडा वेळ साईडला ठेवते, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ। त्याच भांड्यात आपण चटणी केली, त्याच भांड्यात मी थोडंसं खोबरं घेतलंय, थोडंसं डाळ, आपली भाजकी डाळ घेतली, थोडंसं आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडासा कढीपत्ता घ्यायचा आणि वाटून घ्यायचं। थोडी कोथिंबीर टाकायची। का मी लसूण टाकते, 7-8 पाकळ्या लसणाच्या टाकल्या, कढीपत्ता, चमचाभर दही टाकायचं। हे बघा, मी 1 चमचा दही टाकलं, थोडीशी साखर टाकून पाणी घालून वाटून घ्यायचं। आपल्याला चटणी करायची। हे बघा, मी चवीपुरतं मीठ टाकते। बघा, आपली चटणी वाटून झाली। आता मी काढून घेते। आता आपण तडका देऊ। आपण मोहरी टाकू, मोहरी चांगली तडतडून द्यायची, जिरं टाकायचं, कढीपत्ता, थोडासा हिंग टाकायचा,
आणि आपण या चटणीला तडका देऊ. चांगली आता आपण गॅस तापायला ठेवू. आता मी थोडंसं दही टाकते. आपल्याला इनो सोडा काही घालायचं नाही ना, म्हणून मी अर्धी वाटी दही टाकले. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. बघा आता आपला तवा चांगला तापलाय. थोडंसं असं पुसून घ्यायचा आणि आता आपण याचे डोसे करू. थोडेसे जाडच ठेवायचे. थोडं सुकलं का झाकण ठेवायचं. थोडंसं हे बघा असं तूप सोडायचं वरून. पहिल्या डोश्याला टाकल्यानंतर नाही टाकलं ना तरी चालतं. आता आपण याचं थोडा वेळ झाकण ठेवू. आता आपण झाकण टाकून घेऊ. आता सगळ्या बाजूनी चांगला हलवून घ्यायचा. असं करून घ्यायचा आणि परत थोडा वेळ 2 मिनिटात खालच्या बाजूने पण शेकून द्यायचं. खालून पण चांगला बांधलाय. आपण आता काढून घेऊ. आपण दुसरा टाकू. पण ते आता नाही सुकत ठेवायचं, म्हणजे सुकत नाही. भाज्या असल्यामुळं ते पातळ नाही होऊन जास्त. आपण याला पण तूप सोडू. तूप तेल काही पण सोडलं ते चालतं. आता आपण याचा 2 मिनिटं झाकण ठेवू. आता आपण हा पण असा चांगला हलवून घेऊ आणि पलटी करून घेऊ. आता छान होता. आपण घेऊ. हे आता आपण हा पण खालून पण चांगला भाजलाय. आता आपण काढून घेऊ. तेव्हा छान भाजलाय. तेव्हा अशा पद्धतीने झालाय. आता आपण काढून घेऊ. असे सगळे डोसे करून घेऊ. 1 वाटी पोह्यांपासून भरपूर भाज्या घालायच्या. खूप छान डोसे होतात आणि बारीक गॅसवर चांगले शिजू द्यायचे ते डोसे. अशा प्रकारे आम्ही डोसे केले. तुम्हाला जर आवडले तर तुम्ही नक्की करून बघा. खूप छान होतात. आवडले तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. हे बघा आता मी त्याच पिठाचा साधा डोसा केलाय. साधे डोसे पण चांगले होतात. बघा आपण पलटून घेऊ. आता याला चांगलं भाजून घेऊ. आमच्या डोस्याला लाईक करा, शेअर करा.